तुम्हाला असं का वाटतं की स्त्रियांनी स्वतःचं घर घ्यायला हवं? ह्याच्या मागचं तुमचं काय परसेप्शन? ह्याच्यातला एक छान अभिषेक असा एक भाग आहे. मी असं म्हणतच नाहीये की फक्त महिलेनी घर घ्यायला पाहिजे. एकटी आहे किंवा ती सेपरेट झालेली आहे किंवा विधवा आहे. माझं असं म्हणणं आहे की सगळ्या महिलांनी एज आणि स्टेटस हा काही क्रायटेरियाच नाही. तिचं नाव पहिलं असलं पाहिजे. तिच्या नावाला पहिलं असणं याला खूप मोठं महत्व आहे. पैसे तिचे असावेत, जरूर असावे. नाही तर तिला तिच्या घरच्यांनी थोडी मदत करणं, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असणं आणि त्या दोघांनी मिळून, नवरा बायको असतील तर त्या दोघांनी मिळून घर घेणं आणि तिचं नाव पहिलं ठेवणं. वडिलांनी मुलीला थोडंसं डाऊन पेमेंटसाठी पैसे द्यावेत. तिला सांगावं की ह्याच्या पुढचे EMI तू प्लॅन कर आणि तिला सांगणं की थोडासा आधार देऊन किंवा तिने स्वतःच्या साठवलेल्या पैशांमधनं डाऊन पेमेंट करून लोन घेऊन घर घेणं. सो या सगळ्याच्या मागचा उद्देश असा आहे की ज्या वेळेला ती स्वतःच्या नावाची पाटी दारावर पाहते तर तो आनंद आणि तो एक विश्वास, आत्मविश्वास हा काही वेगळाच आहे की माझं घर आहे, मी माझ्या वडिलांच्या घरात राहते आणि मी माझ्या नवऱ्याच्या घरात राहते आणि मी माझ्या घरात राहते. या तिन्ही वाक्यांमध्ये थोडा फरक आहे. तो मानसिक आहे आणि तो घ्यावाच लागतो अनुभव. तो मी घेतला.